बीडवरून गेलेल्या पोलीस पथकाने सतीश उर्फ खोक्या भोसलेचा प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून ताबा घेतला। खोक्याला आज प्रयागराज न्यायालयासमोर हजर करणार आणि त्यानंतर बीड किंवा छत्रपती संभाजीनगरला आणलं जाण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडे यांची हजेरी, भुजबळांची दांडी। काल रात्री देवगिरी बंगल्यावर अजितदादांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। राजीनाम्यानंतर मुंडे पहिल्यांदाच या बैठकीत सहभागी। भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी सिद्दीकींचं नाव आघाडीवर, सूत्रांची माहिती। पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सिद्दीकींना संधी देण्याची इच्छा, तर काही नेत्यांचा सिद्दीकींच्या नावाला विरोध, सूत्रांची माहिती। धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकरांवर बीडमध्ये 307चा गुन्हा दाखल। दादा खिंडकरांकडून एकाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये कृष्णा आंधळेच्या शोधासाठी पोलिसांचं रात्रभर सर्च ऑपरेशन। स्थानिकांनी दावा केल्यानंतर पोलिसांकडून रात्रभर शोधाशोध। नाशिक पोलिसांना कृष्णा आंधळेबाबत कोणताही पुरावा सापडला नाही। अमरावतीच्या तिवसा नगरपंचायतीचे काँग्रेसचे नगराध्यक्ष योगेश वानखेडेंचा राजीनामा। योगेश वानखेडेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला राजीनामा। योगेश वानखेडेंच्या राजीनाम्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट। धाराशिवमधील वाशीमध्ये भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर। नगरसेवकाच्या 2 गटांमध्येच भांडण। नगरपंचायतीच्या विशेष सभेत व्हिडिओ शूटिंग काढण्याच्या कारणावरून हाणामारी। मुख्यमंत्री फडणवीसांचा इंडस एंटरप्रेन्युअर्स मुंबईतर्फे विशेष गौरव। पायाभूत सुविधा, गुंतवणूक, जलसंधारण क्षेत्रातील कामांसाठी पुरस्कार। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते फडणवीसांना पुरस्कार। शिंदेच्या शिवसेनेची मातोश्री बाहेर बॅनरबाजी। मातोश्री समोर शिंदेच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर। उत्सवाची रंगत, हिंदुत्वाची संगत अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले।